नेक्स्ट टॉपिक आपला स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड अँड व्हेलॉसिटी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल बघितलं. ठीक आहे, तर मग आता स्पीड म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय हे पाहू. तर स्पीड म्हणजे काय, डेफिनेशन लिहितो मी. द डिस्टन्स ट्रॅव्हल in unit time is called as speed. ठीक आहे, तसंच the distance travel in one direction by object in unit time. ठीक आहे, by object लिहिलं नाही तरी चालतंय. in unit time इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. ठीक आहे, दोन डेफिनेशन लिहिली आपण, स्पीडची डेफिनेशन आणि व्हेलॉसिटीची. तर स्पीडची डेफिनेशन काय, डिस्टन्स ट्रॅव्हल इन युनिट टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय असेल स्पीड. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन इन युनिट टाइम. ठीक आहे, तर म्हणजे या स्पीड मध्ये डायरेक्शनचा उल्लेख नाही आहे, व्हेलॉसिटी मध्ये डायरेक्शनचा संदर्भ आहे. ठीक आहे, तर मग दोघांमध्ये डिफरन्स काय आपण बघू. पहिले तर आपल्याला माहित आहे की लास्ट इयर मध्ये आपण स्केलार आणि वेक्टर्स बद्दल इंट्रोडक्शन बघितलं होतं. तर स्केलार क्वांटिटीज म्हणजे कोणत्या क्वांटिटीज, की द क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड अलोन. स्केलार म्हणजे काय, की अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटीजला फक्त मॅग्निट्यूड असते, मॅग्निट्यूड, त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो स्केलार. आणि वेक्टर म्हणजे काय असते, की द फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by magnitude. म्हणजे याच्यामध्ये काय असेल, मॅग्निट्यूड असेल as well as डायरेक्शन. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण आवश्यक आहे. कोणाला, तर वेक्टरला. ठीक आहे, तर मग लास्ट इयरला आपण फिजिकल क्वांटिटीजचे टाइप बघितले, दोन प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज बघितल्या. पहिल्या तर स्केलर क्वांटिटीज आणि सेकंड बघितले आपण वेक्टर क्वांटिटीज. तर स्केलर क्वांटिटीज म्हणजे काय, की अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या फिजिकल क्वांटिटीजला कम्प्लिटली डिस्क्राइब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते, त्या क्वांटिटीजला आपण कुठल्या क्वांटिटीज म्हणाल, स्केलर क्वांटिटीज. आणि वेक्टर क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटीजला डिस्क्राइब करण्यासाठी मॅग्निट्यूड पण लागते आणि डायरेक्शन पण लागते, त्या क्वांटिटीजला आपण कोणत्या क्वांटिटीज म्हणाल, वेक्टर क्वांटिटीज. ठीक आहे, तर मॅग्निट्यूड म्हणजे काय असते आपण बघू. तर मला सांगा की आपल्याकडे मास आहे, एक ऑब्जेक्ट आहे, की त्या ऑब्जेक्टचं मास आहे 40 किलोग्राम. ठीक आहे, तर मग जर समजा आपल्याला मास सांगायचा असेल की एक वस्तू आहे, त्या वस्तूचं मास आहे 40 किलोग्राम, तर मला सांगा इथं मास सांगण्यासाठी आपल्याला डायरेक्शन सांगावं लागते का, की या डायरेक्शनला 40 किलोग्राम मास आहे, त्या डायरेक्शनला 40 किलोग्राम मास आहे. डायरेक्शनचा उल्लेख करण्याची आवश्यकता आहे का आपल्याला इथं माससाठी, तर नाही. तर मग ज्या क्वांटिटीज मध्ये डायरेक्शन नसते, डायरेक्शन सांगण्याची आवश्यकता नसते, त्याच क्वांटिटीला आपण कोणत्या क्वांटिटीज म्हणाल, तर स्केलर क्वांटिटीज. म्हणजे मास म्हणजे कोणती क्वांटिटी झाली, स्केलर क्वांटिटी. सेकंड, टाइम. ठीक आहे, तर टाइम काही पण असू शकते. तर समजा टाइम घेतो मी 3 सेकंद, की मी मार्कर वरून सोडली, तेव्हा वरून सोडल्यानंतर मार्करला ग्राउंडला पोहोचण्यापर्यंत लागलेला टाइम आहे आपला 3 सेकंद. तर मग टाइम सांगताना आपण सांगाल का, की मार्कर डायरेक्शन सांगायची आवश्यकता असेल का टाइमसाठी, तर नाही. तर टाइम म्हणजे कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. त्यानंतर लेंथ. मला जर या बोर्डची हाईट मोजायची असेल, हाईट म्हणजे लेंथ, तर हाईट मोजताना मला सांगावं लागेल का, की डायरेक्शन, नाही. तर म्हणजे लेंथ म्हणजे पण कोणती क्वांटिटी आहे, तर समजा याची लेंथ असेल 1 मीटर, तर लेंथ म्हणजे पण कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स कोणती क्वांटिटी असेल, स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, डिस्टन्स सुद्धा कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. पण काल आपण डिस्प्लेसमेंट बघितलं, की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, की इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंतचा डिस्प्लेसमेंट, सॉरी डिस्टन्स. तर डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी असेल, तर वेक्टर क्वांटिटी. हे बघा, डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. पण बघू की एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट इनिशियली ए पोझिशनला होता, तो ऑब्जेक्ट असा फिरला, नंतर बी पोझिशनला पोहोचला.
तर ए पासून तर बी पर्यंतचं जे काही डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने कव्हर केलं, या ए बी डिस्टन्सला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. तर मग मला सांगा की हे एबी चे डिस्प्लेसमेंट आपण घेत आहोत, तर हे डिस्प्लेसमेंट मध्ये डायरेक्शन कुठून कुठपर्यंत असते, इनिशियल पॉइंट पासून तर फायनल पॉइंट पर्यंत. म्हणजे हे जे डिस्प्लेसमेंट झालं ते ऑब्जेक्टचं कुठून कुठं झालं, तर ऑब्जेक्ट ए पोझिशनला होता आणि बी पोझिशनला गेला, म्हणजे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन इथं कोणती असेल, एबी असेल. याला बी ए डायरेक्शन म्हणू शकतो का आपण, नाही. कशामुळे की डिस्प्लेसमेंट मध्ये आपण इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंतचं डिस्टन्स घेतो, म्हणजे त्याला डायरेक्शन, डिस्टन्सला डायरेक्शन जर लावली आपण तर तयार काय व्हायला, डिस्प्लेसमेंट. एक सेकंड एक्झाम्पल, आपला ऑब्जेक्ट आहे बी पोझिशनला, ठीक आहे. बी पोझिशन पासून ऑब्जेक्ट गेला आपला ए पोझिशनला. तर मग इथं या बी पोझिशनच्या ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टचं इथं जो की बी पोझिशनला होता त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, तर हे बी ए एवढं डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट किती झालं, बी ए एवढं. याला ए बी डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो का आपण, तर नाही. कशामुळे, तर बी ए वेक्टर, याला वेक्टर असेल, वेक्टर म्हणजे याला एक एरो असते. वेक्टर म्हणजे काय, डायरेक्शन सांगते. तर मग आता हे इथं बघा, इथं वेक्टर कोणतं होतं, तर एबी वेक्टर. तर हे एबी वेक्टर काय सांगेल की डायरेक्शन सांगेल इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंतची. तर एबी वेक्टर म्हणजे इनिशियल पोझिशन कोणती, ए टू बी, फायनल पोझिशन बी, म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठून कुठे झालं, तर ए पासून तर बी पर्यंत. आता बघा इथं मी इथं वेक्टर कोणतं लिहिलं, बी ए वेक्टर. बी ए वेक्टर म्हणजे काय सांगायला की डिस्प्लेसमेंट सांगायला की कोणत्या डायरेक्शनला झालं, म्हणजे इनिशियल पोझिशन कोणती होती, बी ए आहे, म्हणजे इनिशियल पोझिशन ऑब्जेक्टची बी होती. तर बी पोझिशन पासून तो ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनला गेला, फायनल पोझिशन ए ला गेला. म्हणजे बी ए म्हणजे हे बी ए वेक्टर काय सांगेल की बी कडून ऑब्जेक्ट ए कडे गेला, ठीक आहे. तर वेक्टरच्या वर आपण एरो दाखवतो वेक्टरला, ठीक आहे. ते 11th स्टँडर्ड मध्ये वेक्टर बद्दल आपल्याला डिटेल्स मध्ये शिकायचं आहे. फक्त 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्डला आपल्याला इंट्रोडक्शन आहे की वेक्टर म्हणजे काय. तर वेक्टर म्हणजे काय की ज्या क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूड पण लागते आणि डायरेक्शन पण लागते, त्या क्वांटिटीजला आपण कोणत्या क्वांटिटीज म्हणाल, वेक्टर क्वांटिटीज. तर डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. कारण की डिस्प्लेसमेंट मध्ये जे डिस्टन्स असते ते डिस्टन्स नेहमी कुठून कुठपर्यंत असते, स्टार्टिंग पॉइंट पासून तर एंडिंग पॉइंट पर्यंत, किंवा स्टार्टिंग पॉइंट पासून तर फिनिशिंग पॉइंट पर्यंतचं जे काही डिस्टन्स आपण काउंट करतो, स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत, म्हणजे डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी झाली, तर वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे. त्याचबरोबर आता स्पीड आणि व्हेलॉसिटी. तर स्पीड मध्ये आपण डायरेक्शन शब्द यूज केला का नाही, तर स्पीड म्हणजे कोणती क्वांटिटी झाली, तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. आणि वेक्टर मध्ये बघा, इन वन डायरेक्शन, डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन इज कॉल्ड एज, इन युनिट टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. तर मला सांगा की जर डिस्टन्स एका युनिट डायरेक्शन मध्ये असेल तर त्या युनिट डायरेक्शनचं म्हणजे डिस्टन्सला जर डायरेक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आहे, डिस्टन्स मध्ये जर आपण डायरेक्शन ऍड केली तर फॉर्म काय होते, डिस्प्लेसमेंट. आता बघा स्पीड म्हणजे काय की डिस्टन्स ट्रॅव्हल इन युनिट टाइम, म्हणजे काय की स्पीडचा फॉर्म्युला असेल आपला डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येईल आपला, व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन इन युनिट टाइम. आपण युनिट डायरेक्शनला जे काही गिवन डायरेक्शनला जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला टाइमने डिवाइड केलं तर आपल्याला फॉर्म काय होईल, व्हेलॉसिटी. तर इथं डायरेक्शन आहे ना, तर मग डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन, जर समजा डिस्टन्स एकाच डायरेक्शनला असेल तर त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन म्हणजे काय असेल, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम डिवाइडेड बाय टाइम म्हणजे काय असेल, व्हेलॉसिटी. तर दोन फॉर्म्युले भेटले, एक तर स्पीडचा भेटला डिस्टन्स अपॉन टाइम, आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय भेटला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इथं डिस्प्लेसमेंट कसं काय घेतलं, तर इथं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला काय डायरेक्शन, आणि डिस्टन्सला जर डायरेक्शन जोडली आपण तर नवीन फिजिकल क्वांटिटी तयार होते. ती क्वांटिटी कोणती असते, डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. स्केलर म्हणजे कोणती क्वांटिटी की ज्या क्वांटिटी मध्ये डायरेक्शन नसते, आणि वेक्टर म्हणजे काय ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड असते आणि डायरेक्शन पण असते. तर मला सांगा डिस्टन्सला डायरेक्शन आहे का, नाही. म्हणजे डिस्टन्स कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. पण डिस्टन्सला आपण जर डायरेक्शन जोडली तर त्या डिस्टन्सचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, नवीन फिजिकल क्वांटिटीमध्ये. त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. तसंच स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स पर युनिट टाइम, आणि स्पीडला जर डायरेक्शन जोडली तर नवीन क्वांटिटी तयार होईल, ती म्हणजे कोणती क्वांटिटी, व्हेलॉसिटी, ठीक आहे. तर मग आता हे जे काही स्केलर आहे, स्केलर म्हणजे काय की ज्या फिजिकल क्वांटिटीला एक्सप्रेस करताना फक्त मॅग्निट्यूड लागते त्याला आपण काय म्हणतो, स्केलर. आणि वेक्टर म्हणजे काय की ज्या क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड पण लागते आणि डायरेक्शन पण लागते त्या क्वांटिटीला आपण काय म्हणाल, वेक्टर.
तर मग याचं एक्झाम्पल कोणतं असेल तर बघा, डिस्टन्स कशाचं एक्झाम्पल आहे, स्केलारचं. तर डिस्टन्सला जर डायरेक्शन जोडली तर काय फॉर्म व्हायला, डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. तसंच स्पीड, स्पीड कोणती क्वांटिटी आहे, तर स्पीड आहे स्केलर क्वांटिटी. कारण की स्पीडला डायरेक्शन लागत नाही. बघा डेफिनेशन काय, डिस्टन्स ट्रॅव्हल इन युनिट टाइम. तर मग मला सांगा इथं डायरेक्शनचा उल्लेख केला का डेफिनेशन मध्ये, आपण नाही. तर मग डायरेक्शन नाही म्हणजे स्पीड कोणती क्वांटिटी झाली, तर स्केलर क्वांटिटी. आता वेक्टर बघा, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन इन युनिट टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय, जर डिस्टन्स एका युनिट डायरेक्शन मध्ये असेल आणि युनिट टाइम मध्ये आपण कव्हर केलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी. तर मग व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल की डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे इथं डायरेक्शन आहे, म्हणजे स्पीडला जर डायरेक्शन ऍड केली, जोडली आपण, तर नवीन क्वांटिटी कोणती तयार होईल, व्हेलॉसिटी. आणि ज्याला डायरेक्शन असते ती कोणती क्वांटिटी असते, वेक्टर क्वांटिटी. म्हणजे व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. लक्षात आलं. तर तेवढं चिंता करण्याचं कारण नाही, कारण की आपल्याला डिटेल मध्ये वेक्टर हे 11th स्टँडर्डला शिकायचं आहे. फक्त आपल्याला स्केलर क्वांटिटी कोणत्या आणि वेक्टर क्वांटिटी कोणत्या हे माहित असलं पाहिजे. तर डिस्टन्स कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. स्पीड कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. या स्केलर क्वांटिटी काऊन आहेत, कारण की यांना डायरेक्शन नाही. आणि डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. आहे वेक्टर क्वांटिटी काऊन आहे, कारण की यांना एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची आवश्यकता आहे. इथं डायरेक्शन आवश्यकता आहे, डायरेक्शन लागते त्यांना कम्प्लिटली डिस्क्राइब करण्यासाठी. म्हणून डिस्प्लेसमेंट आणि वेक्टर व्हेलॉसिटी कोणत्या क्वांटिटी झाल्या, तर वेक्टर क्वांटिटीज. ठीक आहे. तर आता ह्या झाल्या दोन, हा झाला बेसिक डिफरन्स कोणामधला, स्पीड मधला आणि व्हेलॉसिटी मधला. तर स्पीडची डेफिनेशन काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड एज स्पीड. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल, डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन बाय अ ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. ठीक आहे. व्हेलॉसिटीला डायरेक्शन असेल आणि स्पीडला डायरेक्शन नसेल. या स्पीडला जर आपण डायरेक्शन लावली तर काय फॉर्म होणार आहे, व्हेलॉसिटी फॉर्म होणार आहे. ठीक आहे. हे झालं बेसिक फॉर्म्युले. स्पीडचा फॉर्म्युला असेल डिस्टन्स अपॉन टाइम, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असेल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट की इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. न्यूमेरिकल मध्ये मी सांगतो डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी कशी फाइंड करायची, स्पीड कसं फाइंड करायचं, न्यूमेरिकलच्या वेळेस आपण बघू. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन. स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट व्हेलॉसिटीवर काय होते, ऑन व्हेलॉसिटी. लक्षात घ्या, एक व्हेइकल आहे, ही आपली व्हेइकल. ही व्हेइकल मोशन परफॉर्म करायली आणि मोशन परफॉर्म करताना या व्हेइकलचा स्पीड आपण काय केलं, चेंज केला. स्पीड म्हणजे आपण कमी जास्त स्पीड करायलो. ठीक आहे. पहिले 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडला झाली, तर नंतर स्पीड वाढवायलो, 50 करायलो, पुन्हा कमी करायलो, जास्त करायलो, स्पीड इन्क्रीज आणि डिक्रीज करायलो. पण आपण इथे डायरेक्शन चेंज करून झालो. म्हणजे जर समजा एका स्ट्रेट लाईन मध्ये ही व्हेइकल चालली असेल तर ही डायरेक्शन आपण चेंज करत नाही. तर मग स्पीड चेंज केल्यानं व्हेलॉसिटी मध्ये काय होईल, डायरेक्शन चेंज केल्यानंतर व्हेलॉसिटीवर काय फरक पडेल ते आपल्याला बघायचं आहे. बघा टॉपिक काय, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. की स्पीड चेंज केला तर व्हेलॉसिटीवर काय फरक पडेल. ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन चेंज केली तर व्हेलॉसिटीवर काय फरक पडेल. आणि स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज केली तर व्हेलॉसिटीवर काय फरक पडेल हे आपल्याला बघायचं. तर पहिली केस बघू आपण की आपण स्पीड चेंज करायलो पण डायरेक्शन चेंज करायलो नाही. आता ही व्हेइकल आहे, ही व्हेइकल एका स्ट्रेट लाईनने चालली. स्ट्रेट लाईनने चालली म्हणजे याची व्हेइकलची डायरेक्शन चेंज व्हायली का, नाही. म्हणजे इथं डायरेक्शन पहिल्या केसमध्ये डायरेक्शन चेंज करायलो का आपण, नाही, पण स्पीड चेंज करायलो. पहिलं म्हणजे काय की आपण स्पीड चेंज करायलो. ठीक आहे. स्पीड चेंज केली पण डायरेक्शन चेंज केली का, डायरेक्शनला मी शॉर्टकट लिहितो. ठीक आहे. डायरेक्शन अनचेंज, डायरेक्शन एक स्ट्रेट लाईन मध्ये आहे. इथं बघा या व्हेइकलची स्पीड आपण चेंज करायलो पण डायरेक्शन चेंज करायलो का, नाही. तर मग ज्या वेळेस आपण स्पीड चेंज करल आणि डायरेक्शन चेंज करणार नाही
तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होईल की तेवढीच राहील हे आपल्याला बघायचं आहे. तर लक्षात घ्या की स्पीड आणि डायरेक्शन दोन्हीपैकी कोणती पण क्वांटिटी चेंज झाली तर स्पीड सुद्धा व्हेलॉसिटी सुद्धा काय होईल, चेंज होईल. दोन्हीपैकी कोणतीही चेंज झाली तर व्हेलॉसिटी चेंज, आणि दोन्ही जर चेंज नाही झाल्या तर व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. मला सांगा दोन्हीपैकी कोणती चेंज आहे, स्पीड चेंज होईल म्हणजे व्हेलॉसिटी काय होईल, चेंज होईल. व्हेलॉसिटी काय होईल, चेंज होईल. ठीक आहे. सेकंड, आता आपण काय करू की स्पीड अनचेंज ठेवू. स्पीडला आपण चेंज करू नये. जर आपली गाडी 40 च्या स्पीड नसेल, 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीड न असेल तर ते आपण 40 चा स्पीड ठेवला, पण डायरेक्शन चेंज केली. म्हणजे काय केलं, स्ट्रेट न जाता आपण अशा डायरेक्शनला चाललो, कर्व घ्यायलो, डायरेक्शन चेंज करायलो. ठीक आहे. म्हणजे स्ट्रेट न जाता आपण टर्न घ्यायलो. स्पीड तेवढाच आहे 40 चा. स्पीड कमी करायलो का आपण, नाही. स्पीड वाढवायलो का, नाही. पण डायरेक्शन आपण आपल्या व्हेकलची काय करायलो, चेंज करायलो. तर मग जर स्पीड अनचेंज असेल, स्पीड सेम असेल, स्पीड कॉन्स्टंट असेल, पण डायरेक्शन जर आपण चेंज केली तर डायरेक्शन काय करणार आहोत आपण इथं, चेंज करणार आहोत. तर आपली व्हेलॉसिटी चेंज होईल की नाही होईल, तर होईल. दोन्हीपैकी कुठली पण क्वांटिटी चेंज झाली तर व्हेलॉसिटी चेंज होणार. तर व्हेलॉसिटी काय होईल आपली, चेंज होईल. ठीक आहे. तिसरी केस आपण काय करू की स्पीड चेंज करू. सेकंड थिंग, डायरेक्शन सुद्धा आपण काय करू, चेंज करू. दोन्हीपैकी कोणतीही क्वांटिटी चेंज झाली तरी व्हेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता दोन्ही चेंज करायला आपण स्पीड कमी जास्त करायलो आणि डायरेक्शन पण कमी जास्त करायलो, तर मग आपली व्हेलॉसिटी पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. व्हेलॉसिटी सुद्धा काय होईल, चेंज होईल. आता लक्षात घ्या की व्हेलॉसिटी अनचेंज केव्हा राहील, जर समजा व्हेकल आहे आपली एका स्ट्रेट लाईन न चालली आणि त्या व्हेकलची स्पीड सुद्धा चेंज होत नाही. म्हणजे आपण एका स्ट्रेट लाईन न चाललो, 40 किलोमीटरचा रस्ता आहे, तो पूर्ण स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे डायरेक्शन चेंज करायचा प्रश्नच येणार नाही. ठीक आहे. डायरेक्शन चेंज होईल का, नाही होणार. सेकंड थिंग, आपला स्पीड जे आहे आपला 70 किलोमीटर पर आवरचा स्पीड आहे, आपण स्पीड तेवढाच ठेवला, कॉन्स्टंट ठेवला स्पीड, तर मग आपली व्हेकल चेंज होईल का, तर नाही. तर व्हेलॉसिटी चेंज होईल का, तर नाही. व्हेलॉसिटी केव्हा चेंज होणार नाही, ज्या वेळेस स्पीड पण कॉन्स्टंट असेल आणि डायरेक्शन पण कॉन्स्टंट असेल, तर त्यावेळेस व्हेलॉसिटी काय असेल, कॉन्स्टंट असेल, म्हणजे अनचेंज राहील व्हेलॉसिटी. ठीक आहे. व्हेलॉसिटी कशी असेल, अनचेंज असेल किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल. पण व्हेलॉसिटी चेंज केव्हा होईल, एकतर स्पीड चेंज केला तरी सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होईल, किंवा स्पीड कॉन्स्टंट ठेवला पण डायरेक्शन चेंज केली तरी सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होईल. आणि जर दोन्ही चेंज केला, आपण स्पीडही चेंज केली, डायरेक्शनही चेंज केली, तर व्हेलॉसिटी तर चेंज होणारच आहे. तर मग व्हेलॉसिटी कॉन्स्टंट केव्हा राहील, की ज्या वेळेस स्पीड पण कॉन्स्टंट असेल आणि सेकंड कोणतं, तर डायरेक्शन पण कॉन्स्टंट असेल, त्यावेळेस व्हेलॉसिटी कशी असेल, आपली कॉन्स्टंट असेल. पण जर आपण स्पीडही चेंज केला आणि डायरेक्शन पण चेंज केली तर व्हेलॉसिटी आपली काय होईल, चेंज होईल. तर हे होतं व्हेलॉसिटीचं इंट्रोडक्शन. आता आपण 4 फिजिकल क्वांटिटीज शिकलो. त्यामध्ये पहिली क्वांटिटी शिकलो आपण डिस्टन्स. तर डिस्टन्स म्हणजे काय, द ऍक्च्युअल लेंथ कव्हर बाय ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. त्याच्यानंतर आपण बघितलं की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं मिनिमम डिस्टन्स, ते सुद्धा पाहिलं आपण. तर डिस्टन्स म्हणजे कोणती क्वांटिटी होती, स्केलर क्वांटिटी, कारण की डिस्टन्सला डायरेक्शन नसेल. सेकंड, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे त्याला डायरेक्शन असेल. सगळ्याला मॅग्निट्यूड तर सर्व फिजिकल क्वांटिटीला असणार आहे. ठीक आहे. पण काही फिजिकल क्वांटिटीज अशा आहेत की त्यांना फक्त मॅग्निट्यूडच आहे, आणि काही फिजिकल क्वांटिटीज आहेत की त्यांना मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. तर त्यापैकी ज्यांना फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड आहे अशा फिजिकल क्वांटिटीजला आपण कुठल्या फिजिकल क्वांटिटीज म्हणलो, तर स्केलर क्वांटिटीज. आणि ज्या फिजिकल क्वांटिटीजला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे, तर त्या फिजिकल क्वांटिटीजला आपण काय म्हणतो, वेक्टर्स. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण डिस्टन्स बघितलं की डिस्टन्स कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंटला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे, तर मग डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी झाली, वेक्टर क्वांटिटी. स्पीडला डायरेक्शन आहे का, तर स्पीडला डायरेक्शन नाही, म्हणजे स्पीड कोणती क्वांटिटी झाली, स्केलर क्वांटिटी. व्हेलॉसिटीला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे, म्हणजे व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी झाली, व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी झाली, तर वेक्टर क्वांटिटी. लक्षात घ्या, व्हेलॉसिटीचं फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड आपण कन्सिडर केलं म्हणजे काय होते, स्पीड. व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजे काय, स्पीड. पण स्पीड पेक्षा वेगळी गोष्ट व्हेलॉसिटीला कोणती आहे, डायरेक्शन आहे.
स्पीड मध्ये डायरेक्शन जोडली तर कोणती क्वांटिटी तयार होते? व्हेलॉसिटी. तर मग व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी असेल? तर वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. तर हे झालं आपलं स्पीड आणि व्हेलॉसिटी बद्दल. स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स कोणता आहे की स्पीडला डायरेक्शन आहे का? तर नाही. आणि स्पीडला जर आपण डायरेक्शन जोडलं तर कोणती काय फॉर्म होईल? व्हेलॉसिटी फॉर्म होईल. ठीक आहे, लक्षात येईल. म्हणजे व्हेलॉसिटीचं मॅग्नेट्यूड म्हणजे स्पीड. ठीक आहे, कारण की व्हेलॉसिटीला मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघितलं की इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. तर पेज नंबर 3 वर 3 एक्झाम्पल दिले. त्या 3 एक्झाम्पल वर तुम्हाला सांगून दिलं त्यांनी की स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट व्हेलॉसिटीवर कसा होईल. तर हे आता आपण ही केसेस बघितल्या. त्याच केसेस बुक मधून वाचून घ्या, तुम्हाला आणखी क्लिअर होईल. तर बुक मध्ये तुम्हाला तिथं इमेज दिल्या की त्या इमेज वरून तुम्हाला पिक्चर्स दिले, त्या पिक्चर वरून तुम्ही समजू शकता की स्पीड कशी चेंज व्हायली, डायरेक्शन केव्हा चेंज व्हायली. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण नेक्स्ट पोर्शन बघू. ठीक आहे.